नमस्कार सगळ्यांना. मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर. मी आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्पिरिच्युअल जर्नी 888 सर्वांचं स्वागत करते. आज मी ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला देत आहेत या विषयावर रीडिंग करणारे कलेक्टिव्ह टाईमलेस रीडिंग आहे ही. ही रीडिंग जेव्हा कधीही तुमच्यासमोर येईल तेव्हा ईश्वरानं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, संदेश द्यायचा आहे. हे अ, सम हे जाणून घ्या. मी माझ्या पहिल्या रीडिंगमध्ये कुंडलिनीबद्दल बोलले होते. कुंडलिनीबद्दल खूप काही सांगण्यापेक्षा कुंडलिनीचा अर्थ श्री सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला आहे 6व्या अध्यायामध्ये. तो तुम्ही वाचा. खूप छान पद्धतीने श्रीकृष्णांनी सांगितलेला आहे. आणि थोडक्यात माहिती म्हणजे आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात. 7 चक्र ही महत्त्वाची 7 चक्र आहेत. भरपूर चक्राज असतात, पण 7 चक्र ही महत्त्वाची आहेत आणि त्यामध्ये मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र. ही 7 चक्र आहेत. ही 7 चक्र जेव्हा बॅलन्स होतात अ, तेव्हा कुंडलिनी अवेकनिंग होते. ॲक्टिवेट होतात तेव्हा कुंडलिनी अवेकनिंग होते. आणि आपल्याला असं नाही आहे की चक्राज बॅलन्स झाले, ॲक्टिवेट झाले म्हणजे मी जसं अध्यात्मामध्ये प्रवेश केला किंवा माझं लाईफ पर्पजच हे आहे की मी अध्यात्म किंवा या सगळ्या गोष्टी माझ्या अ, जन्माच्या अगोदरपासून परमेश्वराने माझ्यासाठी तर लिहून ठेवल्या होत्या की या ह्या सोल या सोलने या कामासाठी इथं जन्म घेतला पाहिजे किंवा ह्या गोष्टी असतात. तसंच प्रत्येकाचं एक लाईफ पर्पज असतं आणि त्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचण्यासाठी मूलाधारपासून ते सहस्रारपर्यंतचा हा प्रवास करावा लागतो. हा प्रवास केल्यावर आपलं खरं लाईफ पर्पज काय आहे हे आपल्या लक्षात येते. लाईफ पर्पज म्हणजे काय? आपण काय म्हणतो आपल्या नियमितच्या जगात जेव्हा आपल्या समोर म्हणजे मग आपलं करिअर असतं, प्रोफेशनल लाईफ असते, पर्सनल लाईफ असते. ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना आपल्याला काय वाटतं हीच आपली लाईफ आहे, हेच आपलं लाईफ पर्पज आहे. पण परमेश्वरानं आपल्यासाठी एक छान आणि वेगळं लाईफ पर्पज निवडून ठेवलेलं असतं. ते लाईफ पर्पज आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल, आपला हा जन्म आपण का घेतलाय, आपल्या जन्माचं कारण जाणून घ्यायचं असेल, तर आपण ह्या चक्राजवर काम करणं महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच मी ते त्यासाठी तुम्हाला सांगितलं. आणि तर ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला देत आहेत. आपले चांगले कर्म म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात होतात. आपल्या समोर स्टक मोमेंट येतात, पेनफुल सगळे एनर्जीज आपल्यात येते. काही अशा टफ मोमेंट येतात, टॉवर मोमेंट येतात आपल्या आयुष्यात, की आपण ते फेस करताना आपल्याला खूप त्रास होतो. जेव्हा आपल्याला आधार पाहिजे असतो, तेव्हा आधार मिळत नाही किंवा अशा बऱ्याच गोष्टी असतात आणि आपण मग हार्ट चक्र ब्लॉक होतं. आपण जो समोर जर चांगल्या गोष्टी आल्या तरीसुद्धा आपण त्या ॲक्सेप्ट करण्याच्या मोडमध्ये नसतो. अ, सतत सगळ्यांवर अविश्वास दाखवणं, संशय घेणं ह्या सगळ्या गोष्टी होतात कारण आपण हर्ट झालेलो असतो. आणि हे हर्ट झालेल्या ते आपण तयार होत नाही की कुणावर विश्वास ठेवायचा, कुणावर काय नाही. पण तसल्या स्टक मोमेंटमध्येही आपण आपला बॅलन्स ठेवून आपण सतसत विवेकबुद्धीनं विचार करून जो निर्णय घेतो, ज्या कृती करतो, आपल्यामुळं कुणाला त्रास होणार नाही आणि दुसऱ्या कुणामुळं आपण स्वतःला त्रास करून घेणार नाही. सुख सुख आलं म्हणून तो सुख, आनंद डोक्यात न नेता आणि दुःख आलं म्हणून ते हृदयापर्यंत न नेता ह्या गोष्टी जेव्हा बॅलन्स करून आपण चालतो, आपल्यावर जो त्रास झाला तो इतरांना होऊ नये ह्या एनर्जीमध्ये जेव्हा आपण राहतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण एक माणूस म्हणून तयार होतो आणि हा माणूस म्हणून तयार होतानाची जी एनर्जी आहे, ती म्हणजे चक्राची एनर्जी असते. चक्रात जेव्हा हील होतात, बॅलन्स होतात, ते आपल्याला माणूस म्हणून तयार करतात आणि आपल्याला माणूस म्हणूनच तयार व्हायचं आहे. परमेश्वरानं ही माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे. मी त्यांना निवडलेलं नाही आहे. त्यांनी मला निवडले आणि यासाठी मी खूप खूप त्यांना धन्यवाद देते, थँक म्हणते, की या सगळ्याचे म्हणजे ब्रह्मांड, युनिव्हर्स आणि या प्रवासामध्ये ज्यांनी मला सगळ्यांनी साथ दिली त्या सगळ्यांना मी म्हणते. गुरूंना वंदन करून अ, धन्यवाद देते. सर्वांना धन्यवाद देते.
आणि ह्याच एनर्जीज असतात ज्या आपल्याला त्यांना विश्वास असतो, की ही माझी सोल आहे. आपल्या ईश्वराला, आपल्या परमेश्वराला विश्वास असतो, की हे जे माझं मूल आहे ते अ, फक्त भरकटत चाललंय. त्याची सोल अशी नाहीये. ते खरं आहे, ते पवित्र आहे आणि हे ते जेव्हा लोकांपर्यंत लोकांना दाखवतात. लोकं त्याच्या वरच्या म्हणजे त्यांना जे फेस केलेलं असतं, आपण जे फेस केलेलं असतं त्यामुळं आपण लोकांशी त्याच पद्धतीने वागतो, की पुन्हा आपण त्या ह्याच्यामध्ये फसवू नये किंवा तो तसा अन्याय आपल्यावर होऊ नये म्हणून आपण वागत असतो. पण लोकं आपल्याला गृहीत धरतात, की आपण तसेच आहोत. पण परमेश्वराला माहीत असते ना आपण काय आहोत आणि हेच खरं रूप दाखवण्यासाठी ते आपल्या आयुष्यात एंटर करतात. पण आपल्या आयुष्यात परमेश्वर स्वतः त्या जोपर्यंत आपली मर्जी नाही आहे, आपण जोपर्यंत त्यांना बोलवत नाही, तोपर्यंत ते आपल्या आयुष्यात हस्तक्षेप करत नाहीत. मी तुम्हाला तेच सांगते, आपण समर्पित व्हायला पाहिजे, सरेंडर करायला पाहिजे. तरच ते आपल्या आयुष्यात एंटर करतात आणि तेव्हा ते आपली सगळे जे प्रॉब्लेम्स असतील, सगळी दुःख असतील, सगळ्या जबाबदाऱ्या असतील, ते सगळं आपल्या हातात घेतात. ते त्यांच्या हातात घेतात आणि मग आपल्याला फक्त ते बॅलन्स होण्यासाठी थांबवतात. हे सगळं असतं. कारण कारण आपण आपल्या कर्मावर लक्ष ठेवलेलं असते. आपण चांगले कर्म केलेले असतात म्हणूनच ईश्वर ते सुद्धा आपल्याला देतात आणि दिलंय त्यांनी तुम्हाला सगळ्यांना, की तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप सगळ्या ज्या गोष्टी, ज्या मोमेंट तुमच्या समोर आल्या त्या धैर्यानं त्याच्या सामोरे गेलाय आणि सगळ्या गोष्टी फेस केल्या. म्हणूनच परमेश्वर तुम्हाला खूप तुमच्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला देत आहेत. हे सगळं फळ स्वीकारण्याची तुमची वेळ आलेली आहे. म्हणून असेल की ही रीडिंग तुमच्यासमोर येते जितकी रीडिंग तुमच्याशी रेझोनेट होते ती रेझोनेट होईल तितकी तुम्ही घ्या. जबरदस्तीने रेझोनेट करू नका की नाही हे जे सांगितलं ते माझ्यासाठीच आहे. नाही, जर तुमच्याशी जेवढं रेझोनेट होतं तेवढं तुम्ही घ्या. जे दुसऱ्याशी कुणाशी रेझोनेट होत असेल ते ते घेतील. सगळ्याच एनर्जीज एकाशी झाल्या तर चांगलेच आहे, त्यात काय विषय नाही. पण जे होत नाही ते सोडून द्या. जे होतंय तेवढं ते तुम्ही घ्या आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा WhatsApp नंबर दिलेला आहे. तिथून पर्सनल रीडिंगसाठी तुम्ही तो नंबर घेऊ शकता आणि त्याच नंबरवर तुम्ही पर्सनल रीडिंगला मला बुकिंग करायचं आहे. दुसऱ्या कॉल आणि प्लीज कॉल करू नका. माझं बिझी शेड्यूल असल्यामुळे कॉल मी रिसीव्ह नाही करणार. तुम्ही WhatsAppला मला मेसेज टाका. मी मेसेज बघून तुम्हाला रिप्लाय देईनच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपण बघूया ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला देत आहेत. मला खात्री आहे माझे सबस्क्रायबर आणि जे हे रीडिंग ऐकत आहेत ते सगळ्याच पॉझिटिव्ह एनर्जी आहेत. कारण ही रीडिंग फक्त आणि फक्त त्याच लोकांपर्यंत पोहोचेल जे ज्या सोल खरंच खूप पॉझिटिव्ह आहेत किंवा कनेक्टिव्ह आहेत पॉझिटिव्ह एनर्जीशी. तर ही रीडिंग प्रत्येकाने आपल्या आपल्या आराध्यानुसार किंवा आपल्या आपल्या रिलिजननुसार घ्या. आता असं कोणताही हे नाही आहे. प्रत्येकाने आपल्या आपल्या ह्याच्यानुसार घ्या. सर्वांनी रीडिंग ऐकताना लक्षात ठेवा आपल्या हातून काय चांगलं झालं एवढंच लक्षात घ्या आणि तेवढंच लक्षात ठेवा. समोरच्या माणसाचं एखाद्याचा आपल्या मनात राग असेल तर तो राग सोडून द्या. त्या व्यक्तीच्यातले चांगले गुण काय आहेत हे बघून मग त्याच्याशी, कारण त्याच्या दुसऱ्यातला आपण जेव्हा वाईट शोधतो तेव्हा आपण आपल्या स्वतः आपण आपला हार्ट चक्र ब्लॉक करत असतो. म्हणून फक्त चांगले गुण दुसऱ्यांचे बघा आणि स्वतःचेही चांगले गुण बघा. आपल्याला बरेच वेळा अशी सवय असते की आपण चांगलं न बघता चुकीचं काय आहे याकडेच बघत बसतो आणि आपली आणि दुसऱ्याची एनर्जी वेस्ट घालवतो. म्हणून एनर्जी वाया घालवू नका. ही एनर्जी एकत्रित आणण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आपल्याला. त्यामुळं एनर्जी वेस्ट करू नका. जे काही ईश्वर तुम्हाला देत आहेत, सांगतायत ते कनेक्ट करून घ्या. अध्यात्म हा असा मार्ग आहे, ही अशी एनर्जी आहे जिथं राग, लोभ, मोह, मत्सर, अहंकार सोडल्यानंतरच अध्यात्म आपल्या आयुष्यात प्रवेश करतं. आपल्या मुलांसाठी, लेकरांसाठी, आपल्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी पैसा कमवा. पैसा आयुष्यात खूप महत्त्वाचा आहेच. पण त्याबरोबर आपले कर्म, आपल्या कर्मानं मिळालेलं जे आहे, प्रामाणिकपणे मिळालेलं जे आहे, जे आपण मुलांसाठी आपल्या पिढ्यानपिढ्या जे राहणार आहे ते चांगले कर्म आपले इथं राहणार आहेत. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन आलेलो नव्हतो, घेऊन जाणार नाही आहे.
म्हणून जे आपल्या हातात आहे, आपले कर्मच आपल्या हातात आहेत. जितकी होईल तितकी लोकांना मदत करा, अडचणीतनं सोडवण्यासाठी त्यांना हात द्या. पण कुणाचंही कुणालाही दुखवू नका, त्रास देऊ नका आणि स्वतःही त्रास करून घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. मी पुन्हा एकदा सांगते, जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल तेव्हाच तुम्ही सगळ्या ह्या अशा पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट व्हा. मी म्हणणार नाही तुम्ही माझ्याशीच कनेक्ट व्हा. जिथं कुठं तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट होताय तिथं व्हा. पण पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट व्हा. स्वतःला बदला, स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करणं काय असा बरेच लोकांचा प्रश्न असेल की आम्ही करतोच. पण स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ यूट्यूबला मिळतील सेल्फ लवचे. तिथून तुम्ही ते व्हिडिओज ऐकून बघा. म्हणजे आपण काय करतो प्रत्येक वेळी आपल्याला वाटतं आपण अरे नाही आहे माझं स्वतःवर प्रेम आहे खूप. पण ॲक्च्युली तसं नसतं. ते जेव्हा आपण ऐकतो तेव्हा कळतं अरे आपण नाहीच आहे करत आहे स्वतःवर प्रेम. म्हणून स्वतःवर प्रेम करा. तुम्हाला खूप खूप आवडेल ते आणि छान वाटेल. आपण रीडिंगला सुरुवात करूया. ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला देत आहेत. जर आजूबाजूचा आवाज डिस्टर्ब करत असेल, आवाज येत असेल तर तो प्लीज इग्नोर करा. व्हिडिओ करताना बाजूचा आवाजही येतो आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू सो मच महादेव. ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ देत आहेत. ईश्वर म्हणजे कोणत्या चांगल्या कर्माचं फळ त्यांना देत आहेत. ईश्वर म्हणजे कोणत्या चांगल्या कर्माचं फळ त्यांना देत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच युनिवर्स. ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ देत आहेत. ईश्वर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, अन्यायाविरुद्ध लढणं म्हणजे प्रत्येक वेळी युद्धातच जाणं असं नाही आहे. बरेच वेळा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्या समोर असते, तिच्यावर अन्याय होत असतोय, आजूबाजूला 4 लोक असतात बघत असतात, पण त्यासाठी आवाज उठवणं हे कुणाच्यात ही हिंमत नसते की त्याच्यासाठी आवाज उठवावा. पण तो आवाज उठवण्याची हिंमत तुमच्यात होती, अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत तुमच्यात होती आणि त्यासाठी तुम्ही कुठंतरी पुढाकार घेतलाय. तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्धही बोलण्याची तुमच्यात हिंमत होती. पण तुम्हाला मध्येच सगळे या सगळ्या मध्ये तुम्हाला सोडून लोकं तुम्हाला तुमच्या ह्या ह्याच्यामध्ये सोडून तुम्हाला गेली. तुमच्यावर तुमचं कष्ट, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं प्रेम, तुमची माया ह्या सगळ्या गोष्टींना न बघता तुम्ही तुमची जी न्यायवृत्ती आहे, तुम्हाला तुम्हाला जे तुमच्या खरेपणाला तुमच्या सोडून लोकं तुम्हाला तुमच्यापासून लांब गेले, तुम्हाला दोषी ठरवले, तुम्हाला तुमच्यातल्या गुण न बघता, तुमच्यातल्या तुम्ही जे बोलताय, तुमचा जो म्हणजे बरेच वेळा आपण असं होतं की बोलताना आपण पटकन बोलून जातो. लोकांना काय वाटतं हां, हे पटकन बोलते म्हणून तुमच्याबद्दल चुकीचं मत लोकांचं होतं आणि ते पण तुमची सोल ही फक्त आणि फक्त परमेश्वराला कळली आहे. परमेश्वरानं ओळखले की हे माझी सोल, हे माझं बाळ, हे माझं मूल खूप चांगलं आहे. त्यानं अन्यायाविरुद्ध त्याच्या आयुष्यात की दुःख आली, माणसाने त्रास दिला, लुबाडलं, फसवणूक केली, सगळं केलं. त्याच्या स्वभावाचा फायदा करून घेतला, त्याला एकटं सोडलं. पण त्यांनी तुम्हाला एकट्याला सोडलेलं नाही. त्यांनी तुमच्या हातातलं शस्त्र तुम्हाला टाकू दिलं नाही. हे शस्त्र सांभाळताना, हे बॅलन्स करताना ते तुमच्याबरोबर आहेत आणि म्हणून हेच तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे की तुम्ही तुमच्या हातातलं शस्त्र टाकलं नाही आहे. तुम्ही जे काही तुमच्या हातात आहे ते तुम्ही स्वीकारलं आणि ते स्वीकारत तुम्ही पुढे चालले. म्हणूनच तुम्ही ईश्वराचं नाही, ईश्वराने तुमचा हात धरला आहे. ते तुम्हाला कधीच सोडणार नाही आहेत आणि त्याच चांगल्या कर्माचं फळ देण्याची वेळ आता आली आणि ते फळ तुम्हाला देत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझ्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ त्यांना देत आहेत. थँक्यू सो मच. हे बघा, मी तेच म्हणलं ना, तुम्ही बऱ्याच वेळा सगळ्या गोष्टी तुम्ही न्यायानं वागलाय, चांगलं वागलाय, तुमच्या हातातलं शस्त्र तुम्ही टाकलं नाही, तुम्ही घाबरला नाही, तुम्हाला एकटं सोडण्यात आलं, तुमच्यावर अन्याय झाला पण तुम्ही घाबरला नाही, तुम्ही तुमच्या हातातलं शस्त्र टाकलं नाही, तुम्ही
लढत राहिलात येणाऱ्या परिस्थितीशी, सगळ्याशी तुम्ही लढत राहिला, तुम्ही ठामपणे उभं राहिला, म्हणूनच ईश्वर तुम्हाला इथून ह्या एनर्जीमधून काढून ह्या एनर्जीमध्ये ठेवतायत. तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या पैसा, मान, सन्मान तुमच्याकडे, हे सगळं एका चांगल्या जे तुमच्यासाठी योग्य आहे. ही एनर्जी तुमच्यासाठी नव्हती, ही एनर्जी लोकांनी ओळखली नाही, पण परमेश्वरानं तुम्हाला ओळखलं आणि तुम्हाला ह्या एनर्जीमधून बाहेर काढून ह्या एनर्जीमध्ये परमेश्वराने ठेवले. इथं तुम्हाला ह्या सिंहासनावर, ह्या सिंहासनावर तुम्ही बसला आहे. पूर्ण न्यू बिगिनिंग आहे. पैसा, मान, सन्मान, प्रसिद्धी ह्या सगळ्या गोष्टी, हे तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला ईश्वर देत आहेत. ईश्वर तुम्हाला ह्या सगळ्या स्टक एनर्जीमधून, ह्या सगळ्या एनर्जीमधून, ह्या लोकांपासून, ह्या सगळ्यापासून तुम्हाला बाहेर काढून या एनर्जीमध्ये तुम्हाला आणतायत. का? कारण तुमच्यासाठी, तुम्हाला वाटते की हे सगळे तुमच्यासाठी आहेत, पण तुमच्या आयुष्यात जे चांगलं आहे, जे महत्त्वाचं आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे, तेच ईश्वर तुमच्या आयुष्यात ठेवतायत आणि म्हणूनच तुम्ही ह्या एनर्जीमध्ये आलाय. आणि ईश्वर तुम्हाला खूप सेफ ठेवतायत सगळ्यापासून. का? बरेच वेळा असं आपल्या आयुष्यात होतं की म्हणजे आपल्याला वाटतं ही माणसं माझी आहेत, ती लोकं माझी आहेत, हा माझा, तो माझा, पण ॲक्च्युली असं नसतं. आपल्यासाठी कोण चांगलं आहे हे आपल्याला, आपल्यापेक्षा जास्त आपल्या परमेश्वराला, आपल्या ईश्वराला माहीत असतं. आणि तीच माणसं, तीच लोकं आणि तीच एनर्जी आपल्याजवळ राहते. बाकीची एनर्जी जी आपल्याला स्टक करत असते, ज्या एनर्जीमुळे आपण थांबलेलो असतो, आपलं हार्ट चक्र ब्लॉक झालेलं असतं, त्या एनर्जीला आपल्यापासून लांब करतात. पण हे कधी होतं? ज्यावेळेला आपली एनर्जी, आपली सोल ईश्वराच्या सोलशी कनेक्ट होते, पॉझिटिव्ह एनर्जीशी कनेक्ट होते आणि तुमची सोल तुमच्या ईश्वराशी कनेक्टेड आहे. म्हणूनच तुमची ही रीडिंग आणि ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. तुम्हाला इथपर्यंत परमेश्वराने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलं आहे. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ईश्वर तुमच्या कोणत्या कर्माचं फळ तुम्हाला देत आहेत, ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ. मी तेच म्हणलं, सर्वांनी तुमच्या स्वभावाचा फायदा घेतला. तुम्ही तुमच्या स्वभावाचा फायदा घेऊन तुम्हाला एकटं सोडण्यात आलं, पण तुम्ही शस्त्र नाही टाकलं, तुम्ही चालत राहिला. का? कारण तुमच्या स्वतःपेक्षा जास्त तुमच्या परमेश्वरावर विश्वास होता, तुमच्या कर्मावर विश्वास होता. कारण कोणीही तुमच्याबरोबर नाही राहिलं तरीसुद्धा तुमचं परमेश्वर त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तुम्ही ही लढाई लढू शकता. कारण तुमच्या कर्मावर विश्वास होता. तुम्ही कुणाचंही वाईट केले नाही आणि तुमचं कोणीही वाईट करू शकत नाही. फक्त तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. या कामावर तुम्ही फोकस केला, म्हणूनच तुम्हाला ह्या एनर्जीमध्ये काढून परमेश्वर ह्या एनर्जीमध्ये ठेवतायत. ही एनर्जी, हे सगळं तुमच्याकडं होतच हे तुमच्याकडं सगळं. पण या सगळ्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला हर्ट केलं. मग त्यामुळे तुमची एनर्जी इनबॅलन्स झाल्यामुळं तुम्ही हे एक्सेप्ट करत नव्हता. बॅलन्स नव्हता तुम्ही. बॅलन्स नसल्यामुळं समोर सगळं आहे, हे सगळे कप भरलेले आहेत, सगळं आहे, पण तुम्ही हे एक्सेप्ट करत नव्हता. इथं स्टक होता. तुमचा हार्ट चक्र पूर्णपणे ब्लॉक होतं. इनबॅलन्स असल्यामुळं तुम्ही ह्या एनर्जीमध्ये येत नव्हता आणि परमेश्वर हेच तुमच्या कर्माचं तुम्हाला फळ देत आहेत की तुम्हाला ह्या सगळ्या एनर्जीपासून, निगेटिव्ह एनर्जी असतील किंवा ज्या तुम्हाला स्टक करतात, त्या तुम्हाला थांबवत होत्या, तुमच्या यशापासून, तुमच्या प्रसिद्धीपासून, तुमच्या मान सन्मानापासून ज्या एनर्जीज तुम्हाला थांबवत होत्या, त्या एनर्जीजपासून कट करून बाहेर काढून तुम्हाला परमेश्वर ह्या एनर्जीमध्ये येत आहेत आणि तुम्ही हे सगळं मिळवण्यासाठी तयार झाला आहे. तुम्ही बॅलन्सच्या ऊर्जेत आहे आत्ता आणि हे ईश्वर तुमच्याबरोबर न्याय करत आहेत. थँक्यू सो मच. हे तुमच्या कर्माचं फळ आहे, कारण तुम्ही तुमचा परमेश्वरावरचा विश्वास ढळू दिला नाही. तुम्ही तुमच्याकडं जे काही असेल ते एक घास स्वतः कमी खाऊन दुसऱ्याच्या मुखात तो घातला आहे, सेवा केला आहे, प्रेम, माया दिला आहे आणि स्वतःच्या निर्णयावर ठाम राहिला आहे. कुणावरही स्वतःच्या मतांसाठी, स्वतःच्या आयुष्यासाठी कुणावरही तुम्ही अन्याय करत पुढं गेलेलं नाही. ज्याने तुमच्यावर वाईट वागलं त्यांना तुम्ही माफ केले. तुमच्या आयुष्यातून त्यांना तुम्ही माफ करून रिलीज करून टाकलं. ह्या सगळ्या स्टक मोमेंट तुम्ही रिलीज केलाय, म्हणून तुम्हाला ईश्वर ह्या एनर्जीमध्ये घेऊन जात आहेत. आणि हे सगळे भरलेले कप्स तुम्ही रिसीव्ह करण्याच्या मोडमध्ये आलाय. आजपर्यंत फक्त तुम्ही थांबत होता
आणि ह्या थांबलेल्या मोमेंटमधनं तुम्हाला आता ईश्वर पुढे घेऊन जात आहेत, ह्या मोमेंटमध्ये आणतायत आणि हा न्याय तुमच्याबरोबर होते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ईश्वर माझ्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ त्यांना देत आहेत. थँक्यू सो मच. मी काय सांगेल, पूर्ण करतायत ईश्वर, पूर्ण करतायत. थँक्यू सो मच युनिवर्स. ह्या मोमेंटमधून, ह्या एनर्जीमधून तुम्हाला बाहेर काढून ह्या एनर्जीमध्ये घाल. इथं सुद्धा हेच झाले, पूर्ण करतायत ईश्वर, तुम्हाला पूर्ण करतायत. तुमच्या आयुष्यात जे पेनफुल मुमेंट आले, जे आयुष्यात तुम्हाला ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी सगळं हे झालं, ज्या ब्लॅक एनर्जीज आहेत त्या सगळ्या काढून टाकून तुमच्या आयुष्यात नवीन परिवर्तन करायला, तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी, तुम्ही जे चांगलं कर्म केला, तुम्ही इनबॅलन्स झाला नाहीत, तुम्हाला समोरच्या व्यक्तीनं जरीही त्रास दिला तरीसुद्धा त्याला माफ करून तुम्ही सगळ्यातनं बाहेर पडलाय. म्हणूनच ईश्वरांनी तुम्हाला असं जपले, तुम्हाला धरून ठेवले की मी आहे. ह्या सगळ्या मोमेंटमधून तुम्हाला बाहेर काढतायत आणि ते तुम्हाला सेफ ठेवतायत. हे तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आहे. कारण चांगल्या कर्माचं फळ जेव्हा ईश्वर देतात त्याला आवाज नसतो, ते फक्त अनुभवायचं असतं आणि तो अनुभव तुमच्या आयुष्यात येतोय. आता फक्त आणि फक्त ह्या एनर्जीशी तुम्ही कनेक्ट आहात. हे ईश्वर तुमच्या आयुष्यात तुमच्या कर्माचं हे फळ देत आहेत. तुमचं क्राऊन चक्रा आणि मणिपूर चक्रा, हार्ट चक्रा ओपन करतायत. हे ईश्वराचे आशीर्वाद आहेत. हे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत, तुम्हाला ब्लेस्ड करतायत. कशासाठी? कारण तुम्हाला तुमच्या स्वभावाचा, तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी फायदा घेतला आहे आणि तो फायदा घेत असताना जगाने तुम्हाला फसवलं असलं तरीसुद्धा परमेश्वर तुम्हाला कधीच फसवणार नाहीत. कारण त्यांना माहीत आहे ही त्यांची सोल आहे. ही सोल किती पवित्र आहे हे त्यांना माहीत आहे आणि या पवित्र सोलला न्याय करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. कारण या सोलनं तुम्ही परमेश्वराला सरेंडर केले, समर्पित केले की तुम्ही इतकं चांगलं वागूनही लोक तुमच्याबरोबर, म्हणजे जे कोणी हे असेल ते तुमच्याबरोबर का वाईट वागले. मी तर चांगला होतो. प्रत्येक वेळा आपल्याला असं वाटते मी चांगला होतो, मी चांगला आहे, पण लोक माझ्याशी असं का वागतात. असं नाही. तर तुमच्या चांगुलपणाचाच फायदा लोक घेत होते आणि तर त्यात तुमच्या इमोशनल तुम्ही बॅलन्स नव्हता ना. इमोशनल आणि प्रॅक्टिकल ह्या दोन्ही गोष्टी बॅलन्स असायला लागतात. फक्त आणि फक्त तुम्ही इमोशनली लोकांशी माया प्रेम करत तुम्ही त्यांना माफ करत पुढं गेला, पण त्या लोकांनी तुमच्या चांगुलपणाचा, तुमच्या मायेचा, तुमच्या विश्वास तोडला. तुमचा विश्वासघात झाला. त्यामुळे तुम्ही त्या एनर्जीमध्ये नव्हता. पण तरीही तुम्ही इतकं तुमच्या आयुष्यात टफ मोमेंट येऊनही तुम्ही स्थिर राहिलात, बॅलन्स राहिलात. तुम्ही तुमचं शस्त्र टाकलं नाही. तुम्ही तसे परमेश्वराच्या विश्वासावर, स्वतःच्या विश्वासावर पुढे चालत राहिला. म्हणून हे ईश्वर तुम्हाला ब्लेस्ड करत आहेत. तुमच्या ह्या चांगल्या कर्मांचं फळ तुम्हाला देत आहेत आणि हे फळ तुमच्या आयुष्यात आले. ही वेळ आल्या, ही बॅलन्स तुम्ही आहात. म्हणूनच ही रीडिंग आणि ह्या सगळ्या ब्लेसिंग्स तुमच्या आयुष्यात आल्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू सो मच. ईश्वर तुमच्या आयुष्यात कोणत्या चांगल्या कर्माचं फळ द्या. मी पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी घेऊ शकता. पर्सनल रीडिंगसाठी पेमेंट असतं. यात तुम्हाला कोणत्याही प्रकारची जबरदस्ती नाही आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. मला एक काम दिलेलं आहे, एक जबाबदारी परमेश्वरानं दिलेली आहे, लोकांपर्यंत त्यांचे मेसेज पोहोचवणं आणि ते मी 100% पोहोचवणार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ईश्वर तुमच्या आयुष्यात कोणत्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला देत आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. कॉस्मिक गेटवे प्रवेशद्वार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी आता हेच म्हणत होते की तुमच्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला ईश्वर देत आहेत. आज का विषय हा मला माझ्यासमोर आला, या
मला काही गोष्टी मलाही आश्चर्य वाटतात, की जो विषय मला ईश्वर देतात, त्याच विषयाचे कार्ड्स आणि तीच रीडिंग लोकांपर्यंत पोहोचणे. माझ्या पर्सनल रीडिंगसुद्धा खूप कनेक्ट होतात. ईश्वर तुम्हाला यासाठी काढले, त्यांनी तुम्हाला बाहेर ह्या स्टक मोमेंटमधून, ह्या मोमेंटमधून याच्यासाठी बाहेर काढले, की एक कॉस्मिक गेटवे, एक प्रवेशद्वार, एक दिव्य द्वार तुमच्यासाठी ओपन होत आहे, उघडते. युअर थॉट्स आर मॅग्नेटिक अँड पॉवरफुल. मिरॅकल्स चेंज आर अकोरिंग. तुमचे थॉट्स, तुमचे विचार, तुमची विचार करण्याची पद्धत, हे सगळं ईश्वरानं इतकं म्हणजे तुमचं हे सगळं, तुमची सोल, तुमची पवित्र ऊर्जा ही ईश्वराच्या ऊर्जेशी कनेक्ट झाल्यामुळं तुम्हाला ईश्वर तुमच्या कर्माचं फळ देत आहेत. कारण कर्माचं फळ देताना खूप त्याच्यासाठी सोल ती पवित्र असावी लागते. परमेश्वर आपल्याला जेव्हा आपल्या कर्माचं फळ देतात, त्यावेळी ते असं बघत नाहीत, की माझ्या या सोलकडे किती प्रॉपर्टी आहे, किती पैसा आहे, याच्या किती ओळखी आहेत, किंवा याची प्रसिद्धी किती आहे, याचं काय आहे, हे अजिबात बघत नाहीत. हे फक्त एवढंच बघतात, की माझी सोल किती पवित्र आहे. सोल, आणि ही सोल जेव्हा पवित्र असते, हे दिव्य द्वार उघडणं, हे म्हणजे एवढं सोपं नाही आहे. हे द्वार उघडण्यासाठी आपल्या स्वतःच्या हृदयाचे दरवाजे उघडायला लागतात, बॅलन्स व्हायला लागतं. आणि तुम्ही बॅलन्स झालाय, तुमचा हार्ट चक्र ओपन होते, तुमच्या आयुष्यातले तुमचे ब्लॉकेजेस दूर होत आहेत. म्हणूनच हे द्वार तुमच्यासाठी ओपन करतायत परमेश्वर, आणि ह्याच पूर्णपणे ईश्वर तुमच्या बरोबर आहेत. तुमच्या थॉट्सवर, तुमच्या तुमच्या विचारांवर, तुमच्या निर्णयावर तुम्ही आजपर्यंत जसे ठाम राहिलात, तसेच यापुढेही तुम्ही ठाम राहावं. आणि त्या कर्मांचं फळ वेळोवेळी परमेश्वर तुम्हाला देत आलेत आणि देणारच. आजपर्यंत एवढं सगळं तुमच्या आयुष्यात झालं, पण त्याबरोबर ईश्वर तुमच्याबरोबर होतेच, आणि यापुढेही तुमच्याबरोबर असणार. आणि हे दिव्यद्वार, हे जे उघडले, हे तुम्ही उघडले, हे तुम्ही प्रयत्न केलेत म्हणून उघडले. आणि यात तुम्हाला, या प्रवेशद्वारात तुम्हाला जे दिसणार आहे, जे घेणार आहात तुम्ही, ते फक्त आणि फक्त परमेश्वर तुम्हाला देणार आहेत. ते तुमच्यासाठीच आहे. कारण ते तुमची वाट बघत होतं, की तुम्ही कधी हे द्वार उघडताय, तुम्ही कधी हे प्रवेशद्वार उघडताय. हे हार्ट चक्र ओपन होते, तुमचे चक्राज हील होत आहेत. तुम्ही माफ करताय लोकांना, तेव्हाच हे दार उघडते. आणि माफ केल्याशिवाय, जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातनं स्वतःपेक्षा कुणाला महत्त्व देतोय, तर ज्या एनर्जीज आपल्याला नको आहेत त्यांना महत्त्व देतोय, आणि त्यांची एनर्जी आपण आपल्यामध्ये हार्ट चक्रामध्ये स्टोअर केल्यामुळे आपलं हार्ट चक्र ब्लॉक होते. तर ते ब्लॉक झालेलं हार्ट चक्र परत तुम्ही ओपन करताय, आणि तुम्ही त्या लोकांना माफ करून तुमच्या हृदयातून, तुमच्या आयुष्यातून, तुमच्या सगळ्या ह्या स्टक मुवमेंटमधून बाहेर काढताय. आणि म्हणून परमेश्वर तुम्हाला सगळ्यातून बाहेर काढून ब्लेस्ड करतात. हे ब्लेसिंग्स तुमच्याकडे येतात, तुमच्या ह्या चांगल्या कर्माचं फळ. तुम्ही जे तुमच्यातला जो खरेपणा आहे, आपण बरेच वेळा म्हणतो, देवाने काय दिले आम्हाला, देवाने काय दिले, तर परमेश्वर आपल्याला हे देत असतात. आपल्याला ते इनबॅलन्स असल्यामुळं दिसत नाही. आपल्याला एखाद्या एनर्जीमधून एखादं संकट येताना आपल्याला वाटतं, अरे मला आता यातनं मी कसं बाहेर पडणार. पण अचानकपणे एखादी अशी घोर अंधारातून एक प्रकाश जसा आत येतो, तीच किरण आणि तो प्रकाश म्हणजे परमेश्वर असतात. फक्त आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आपल्यासमोर येऊन एखादी व्यक्ती असेल, आपण एखादं पुस्तक वाचत असेल, किंवा काहीही होत असेल, टी व्ही बघत असेल, मोबाईल बघत असेल, आणि त्या माध्यमातून एखादा मेसेज आपल्या समोर आला, आणि आपण तोच विचार करत असेल, आणि त्या प्रश्नातून आपल्याला उत्तर मिळालं, तर ते परमेश्वराचा आशीर्वाद असतो. आणि तो तुमच्यापर्यंत त्यांना पोचवायचा असतो. म्हणूनच त्या एनर्जीज तुमच्यापर्यंत आलेल्या असतात, ते पोचवलेल्या असतात. परमेश्वराचं आपल्यावर लक्ष असतं. आपल्याला वाटतं आपल्याला कोण बघत नाही आहे, पण त्यांचं पुरेपूर आपल्याकडे लक्ष असतं, आपल्या कर्मांवर लक्ष असतं. आपण काय करतोय, काय देतोय, काय घेतोय, या सगळ्याकडे लक्ष असतं. थँक्यू सो मच युनिवर्स. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा, ईश्वर तुमच्या कोणत्या चांगल्या कर्माचं फळ देत आहेत. आणि हे कार्ड, राधा, ईश्वर सगळे तुमच्या बरोबर आहेत. तुमच्या चांगल्या कर्माचं फळ साक्षात राधा, आणि राधा म्हणजे राधा नाही आहेत, त्या राधा कृष्ण आहेत. आणि ती सोल, त्यांचं प्रेम, त्यांची माया, त्यांचे ब्लेसिंग्स खूप खूप आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. त्यांचे ब्लेसिंग्समुळं आपण बॅलन्स होतो. आपल्या जी माया आहे, जे प्रेम आहे, ते बाहेर पडायला जर आपल्या आयुष्यात महत्त्वाचं कोण असेल, तर
राधाकृष्ण ते खूप आपल्यावर माया करतात, खूप प्रेम करतात. स्वतः स्वतः परमेश्वर असून संतुलन या जगाचं सगळ्या ब्रह्मांडाचं संतुलन ज्यांच्या हातात आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला शिकवण्यासाठी, हा इतिहास घडवण्यासाठी महाभारत घडवून महाभारतामध्ये इतकं मोठं हे त्यांनी की समर्पण त्यांनी केलं. सारथी, ॲज अ सारथी म्हणून ते आपल्या समोर आले. स्वतः एक ज्यांच्या हातात सगळं आहे, जे स्वतः परमेश्वर आहेत, त्यांनी ते आपल्यासाठी सारथी झाले. आणि हे सारथी होणं हेच परमेश्वर आपल्याला सांगतायत. तेच कर्म आपण करत आलोय आणि हेच कर्म तुम्हाला करायचं आहे. सारथी व्हायचं आहे. आयुष्यात लोकांचे मार्ग भटकले, त्यांना एखाद्याला मार्ग द्या, आधार द्या. नाही की तुम्ही पैशानं लोकांना मदत करा. तुमच्याकडं जे काही असेल, ज्या माणसाला जो आधार ज्या ठिकाणी तुम्हाला देता येईल त्या ठिकाणी त्या माणसाला आधार देऊन पुढं न्या. त्या माणसाला त्याच्या एनर्जीमधून बाहेर काढून तुम्ही पुढं नेले. आणि म्हणूनच राधाकृष्णांची ही एनर्जी तुम्हाला ब्लेस्ड करते, तुम्हाला आशीर्वाद देते. तुमच्या कर्मातून बाहेर तुमची जे चांगले कर्म आहेत त्या चांगल्या कर्मांचं फळ द्यायला ते तुम्हाला आले आहेत. राधा सोल फ्लेम, rediscover a lost part of yourself, experience रिलेशनशिप, हार्मनी आणि हिलिंग. तुमच्या आयुष्यात, तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तुमचं सगळं फिजिकली लाईफ, करिअर असेल किंवा तुमचं नाती सगळे असतील, रिलेशनशिप्समध्ये तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये हिलिंग देण्यासाठी आणि प्रेम देण्यासाठी, माया देण्यासाठी, तुम्हाला हे आशीर्वाद देण्यासाठी, ब्लेस्ड करण्यासाठी राधा आलेल्या आहेत. हे तुमचं ह्या मोमेंटमधून, ह्या कर्मावर तुम्ही फक्त आणि फक्त चांगले कर्म केलेत. जे चुकून माणूस असला की त्याच्या हातून चुका ह्या होणार, पण आपण काय परमेश्वर नाही आहे की आपल्या हातून चूक होणार नाही. पण चूक होताना सुद्धा ती आपल्याला कळून येणं आणि आपण त्यातनं बाहेर पडणं, दुसऱ्याची चूक झाली असेल तरीही माफ करणं, हे खूप सोपं नसतं. हे खूप अवघड काम आहे आणि हे तुम्ही केलं. म्हणूनच श्रीकृष्ण, राधाकृष्ण तुमच्याबरोबर आहेत, ईश्वर तुमच्याबरोबर आहेत आणि ह्या चांगल्या कर्माचं फळ तुम्हाला ते देत आहेत. थँक्यू सो मच युनिवर्स. थँक्यू सो मच राधामा. थँक्यू सो मच. आणि हे सगळे कार्ड्स, ही एनर्जी, हे सगळं तुमच्यासाठी आहे. तुमच्या चांगल्या कर्माचं फळ ईश्वर तुम्हाला खूप छान देत आहेत. कनेक्ट व्हा. थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा सांगते, माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथूनच पर्सनल रीडिंग घ्या. पर्सनल रीडिंगसाठी तुम्ही बुकिंग करू शकता. पर्सनल रीडिंगला पेमेंट करावं लागतं. तुम्हाला कोणत्याही गोष्टीने, कुठल्याही याच्यासाठी जबरदस्ती नाही आहे. तुम्ही तुमच्या ह्याने घेऊ शकता. आणि थँक्यू सो मच. बाय. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. थँक्यू सो मच.